उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या गलथान आणि भ्रष्ट कारभारामुळे एका शिक्षकास हमाली करण्याची दुर्दैवी पाळी आली आहे। काय आहे ही समस्या आणि कशामुळे या शिक्षकास हमाली करण्याची पाळी आली आहे, पाहूया त्याचा खास रिपोर्ट। हमाली काम करणारे हे आहेत मोहम्मद रफीक मकसूद काझी। 17 वर्षांपूर्वी ते उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरच्या एका खासगी शाळेत सहशिक्षक होते। काही कारणांमुळे शाळा बंद पडली आणि त्यांच्यावर हमाली करण्याची पाळी आली। 8 वर्ष त्यांनी तेरच्या शाळेत शारीरिक शिक्षक म्हणून काम केलं। शाळा बंद पडल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे त्यांनी समायोजन मध्ये जिल्ह्यातील अन्य शाळेत नियुक्ती करण्याची मागणीही केली। मात्र 17 वर्ष झाली अधिकारी टोलवाटोलवी करीत आहेत। असलेली नोकरी गेल्यामुळे बिचाऱ्या मोहम्मद रफीक मकसूद काझी यांच्यावर हमाली करून उदरनिर्वाह करण्याची पाळी आली आहे। माझं नाव काझी मोहम्मद रफीक, मी न्यू उर्दू हायस्कूल तेर जिल्हा उस्मानाबाद येथे 1990 साली सहशिक्षक म्हणून काम करत होतो। काही कारणास्तव आमची शाळा बंद करण्यात आली। त्यानंतर आतापर्यंत 1998 पासून आतापर्यंत 17 वर्ष झाले हेच मी हमालीचा धंदा काम करतो। माझा उदरनिर्वाह, माझी उपासमार आतापर्यंत चालूच आहे। माझी काळजी करणारा कोणी नाही। माझी ऑर्डर निघाली असता शमशेर उलूम गाझी उर्दू हायस्कूल तिथे गेले असता तिथून पण मला स्पष्ट नकार देण्यात आला। तिथून शिक्षण अधिकारी पाशी तिथं आले असता ते मला जॉईन करून घेऊ करू उडवाउडीची उत्तरे सारखं नेहमी येतात। आता जायचं कुठं तरी। मोहम्मद रफीक महसूद यांचं वय सध्या 50 वर्ष आहे। 58व्या वर्षी सेवानिवृत्ती असते। केवळ 8 वर्ष शिल्लक असतानाही त्यांना न्याय मिळत नाही। उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे वारंवार हेलपाटे घातल्यानंतर शिक्षण विभागाने दिनांक 12 जानेवारी 2015 रोजी उस्मानाबाद मधील एका उर्दू शाळेत समायोजन मध्ये नियुक्ती करण्याचे आदेश काढले। परंतु आमची शाळा अल्पसंख्याक विभागात मोडत असल्यामुळे या शिक्षकास रुजू करून घेऊ शकत नाही असा जावई शोध या संस्थेने काढला आहे। एज्युकेशन सोसायटी संचलित शाळा शमशेर उलूम उर्दू हायस्कूल ही अल्पसंख्याक शाळा आहे। अल्पसंख्याक शाळा असल्यामुळे आम्ही समायोजनचा शिक्षक आम्हाला लागू नाही, तसं उत्तर आम्ही शिक्षणाधिकाऱ्याला दिलेलं आहे आणि 31/1/2015 सकाळ पेपरमध्ये जाहिरात देऊन आम्ही शिक्षकाचे पद भरलेले आहेत आणि तसा प्रस्ताव शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद उस्मानाबाद यांना पाठविलेला आहे। त्यामुळे आम्ही समायोजनचा शिक्षक रुजू करून घेतलेलं नाही। शिक्षक मोहम्मद रफीक मकसूद काझी हे अल्पसंख्याकच आहेत। मात्र उस्मानाबादची उर्दू शाळा दिशाभूल करीत असल्याचा आरोप एका विद्यार्थ्याने केला आहे। माजिद काझी तेरचा रहिवासी हे रफीक काझी जे आहेत ते माझे शिक्षक आहेत। 16 वर्षापासून आज ते नोकरीसाठी लढा देत आहेत। अल्पसंख्याक शाळेमध्येच त्यांचं समायोजन केलं असून संस्था म्हणते की अल्पसंख्याक माणसालाच घ्यायचं नाही। ही कुठला कायदा आहे? आज दुसऱ्याचं भविष्य बनविणारा शिक्षक आज स्वतःचं भविष्य खराब झालं फक्त हे शासनाच्या उलट्या कारभारामुळे।